नमस्कार. 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 येतोय आवाज ऐकायला? नमस्कार. चला, ऍडमिनच्या परवानगीने आता आजच्या या निरूपणाला सुरुवात करते. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्करः प्रभृतिभिर्देवैर्सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्रीमहादेव शम्भो. सानन्दमानन्दवने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दं वाराणसीनाथमनाथनाथं श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये. मनोनिवृत्ति परमोपशान्ति मनोनिवृत्ति परमोपशान्ति. सा तीर्थवर्या मणिकर्णिका च सा तीर्थवर्या मणिकर्णिका च. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. काल आपण आपल्या मनाचा आणि आत्म्याचा विचार केला, दोन भागांचा, देह, मन आणि आत्मा, यावरती थोडंसं चिंतन केलं. त्या एका उदाहरणावरून स्पष्ट झालं की करतय कोण आणि भोगतय कोण. या पद्धतीने पण भोगतोय असं वाटत असताना सुद्धा ते भोगत नसतं हे नंतर लक्षात येतं, कारण हा सगळा मनाचा खेळ आहे. मग मनाचा खेळ आहे असं समजण्यासाठी अजून एक उदाहरण बघू. कालचं जे उदाहरण आहे ते मनाने जे सांगितलं ते देहाने केलं. मग देहावरचा सुद्धा विश्वास उडला की आपल्याला असं वाटत होतं हा माझा देह म्हणजे माझा हात म्हणजे मी आहे, खातो म्हणजे मी आहे. या सगळ्या गोष्टींची कल्पना थोडा एकदम धक्का बसला पुन्हा की या सगळ्या गोष्टींवर अवलंबून होतो. जसा वाल्या कोळी जसा त्याच्या कुटुंबावर अवलंबून होता, आपणही आपल्या देहावर अवलंबून होतो. आणि विचारलं त्याला जेव्हा, तर स्पष्ट झालं की देहाने काही केलं नाही. देहाला जे सांगितलं ते त्यांनी केलं.
त्यामुळे तो पटकन सुटून जातो. आणि आत्मा निर्विकार आहे ह्याचा सिद्धांत आपण ऐकणारच आहे. तो अजर अमर, तो कधी मरत नाही आणि तो जन्मही घेत नाही. या दोन गोष्टी जर स्पष्ट झाल्या तर मग प्रश्न असा आहे आता की शरीर विरुद्ध मन ही काहीतरी तर संकल्पना असली पाहिजे. शरीर विरुद्ध मन, आता शरीर विरुद्ध मन का शोधायचं हा पण एक आपल्या मनाला प्रश्न पडतो. का शोधायचं? शोधण्याचं कारण आहे की आपण ज्ञानमार्गाने जातोय आणि ज्ञानमार्गामध्ये प्रत्येक गोष्टीचं उत्तर पाहिजे. मग हे भक्ती मार्गामध्ये पटकन म्हणतात तुम्ही नामस्मरण करा, हा जप करा आणि सगुण मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळेल. आनंदाचा स्त्रोत आहे तो की ज्ञानमार्ग, भक्ती मार्ग आणि आपला हा तिसरा योग मार्ग. तर त्यापैकी आपण जर ज्ञानमार्ग जर निवडला असेल तर त्याचं कारण पाहिजे. कारण जर कळलं तर त्या पद्धतीने आपण विचार करतो आणि विचारातूनच आपल्याला शांतता मिळते. आता काल कळल्याप्रमाणे जर आपल्याला मनाने जर शांतता मिळते आणि मनालाच भोगावं लागतं, आनंद असो का दुःख असो, चांगली गोष्ट खाल्ली तरी मनाला बरं वाटतं, उपयोग जिभेचा केला प्रत्यक्षामध्ये मनाला आनंद झाला हे कळलं, तर शरीर विरुद्ध मन जर असा विचार करायचा असेल तर करावा लागेल. कारण शरीर कितपत साथीला आहे मग आपण आत्म्याचा विचार करू शकतो. मग शरीर विरुद्ध मन घेतलं तर म्हणजे आपण वास्तविक शक्तीचा शोध घेतोय आता प्रत्यक्षात. मग आपली वास्तविक शक्ती कोणती आहे ते जर कळलं मग त्याला आपण सांगू शकतो की अशा प्रकारे वागल्याने असं होईल. म्हणजे ज्ञान मिळाल्यानंतर म्हणजे आपण ज्ञानाला माहिती म्हणू. ही माहिती जर कळली तर आपण आपल्या मनाला समजावून सांगू. आणि मनाचे श्लोकामध्ये जसं समर्थ म्हणतात त्या ठिकाणी एकदा मनाला समजवलं की मन आपलं ऐकडेल. मग त्यासाठी मनाला समजावं लागेल ना. मग शारीरिक शक्तीची मर्यादा आहे हे तर आपल्याला कळेल आता की याचं कारण आहे. शारीरिक शक्तीची मर्यादा आहे. शरीर विरुद्ध मन जर विचार करायचा असेल तर मन दिसणारा अवयव नाही. मन भोगताय कळल्यानंतर मन दिसत नाही, पण भोगता आपल्याला दुःख होतं हे जाणवतं. म्हणजे काहीतरी आहे. चित्त, बुद्धी, अहंकार, बुद्धी सुद्धा दिसत नाही, अहंकार तर स्पष्ट दिसतच नाही, मनही दिसत नाही. मग त्याची शक्ती कशी? त्याची शक्ती काय आहे? मनाविरुद्ध मनाची शारीरिक शक्ती काय, तर शारीरिक मर्यादा काय ते लक्षात घ्यावं लागेल ना आपण. आता जर एखादी व्यक्ती आहे, संपूर्ण आयुष्य त्यांनी शरीर बळकट करण्यासाठी घालवलं, संपूर्ण आयुष्य. त्याच्या विरुद्ध आपण काल हनुमंताची गोष्ट बघितली की ज्या ठिकाणी हनुमंताची आराधना करत असताना त्यांनी स्वतःचं देहभान विसरून जर केली तर असं सुद्धा शरीर चालत नाही. शरीराला काहीतरी असलं पाहिजे तर तो काहीतरी शिकवेल ना. या ठिकाणी त्यांनी आयुष्यभर उपासना केली बलाची आणि शरीराला अगदी बळकट बनवलं. त्यामध्ये सुद्धा बळकट बनवणं सुद्धा कठीण आहे. 100त एखादा होतो, पण त्यांनी त्यासाठी आपलं आयुष्य ठरवलं आणि अतिशय छान बळकट शरीर बनवलं. मग शरीर बळकट बनवल्यानंतर ताबडतोब जर त्याच्या पुढे असा ज्ञान ह्या अद्वैताचा सिद्धांत जर सांगायचा असेल तर त्यासाठी आपल्याला हे समजावं लागेल की पंचमहाभूतांचं सामर्थ्य काय आहे. मग समजा असं झालं प्रकृतीची 5 तत्व आहेत ना, अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश. ही पंचमहाभूतांनी बनलेली पृथ्वी आपलं ब्रह्मांड. ह्या पंचमहाभूतांपासून बनलेला देह आहे. हे कशावरून सिद्ध होतं की इथूनच घेतलेले सगळे प्रकार आहे, सगळे घटक आहे, त्यापासून देह बनला आणि त्या देहाला त्यांनी बळकट केलं छान, अगदी खाऊन पिऊन आणि दंड बैठका घालून. पण पंचमहाभूतांपुढे त्याचं काय चालतं बघा. जर पंचमहाभूतांपैकी एकाने अग्नी जरी आला, अग्नीचा कण जरी लागला, तर अग्नीच्या मध्ये तेवढं सामर्थ्य आहे या शरीराला जाळून टाकण्याचं. म्हणजे या शरीराला जाळून टाकण्याचं सामर्थ्य अग्नीमध्ये आहे. म्हणजे पंचमहाभूतांबदला फक्त अग्नी जरी घेतला तरी तो अग्नी ह्याला भस्मसात करण्याला कारणीभूत ठरतो. ज्यांनी पूर्ण आयुष्य आपलं 100 वर्ष त्यासाठी घालवलं, म्हणजे 50-60 वर्ष त्याच्या आयुष्यातले घालवून तयार केलं आपलं शरीर छान. पण समोर पंचमहाभूतांमधला एक आणि त्यातलाही कण जर त्याच्या समोर आला तर त्याच्या समोर याचं काही चालतं का? मग या अग्नी त्याला भस्मसात करू शकतो. मग या शरीराचं या भूतांपुढे काय चालतंय? काही चालत नाही. तसं जल आलं, जलाच्या संबंधात जर तो आला, यांनी शरीर बनवलेलं आहे पण जलात आला, पण त्वरित बुडवू शकतो जल सुद्धा त्याला. आपण बघतो चांगले चांगले लोक, मोठ्या मोठ्या गाड्या सगळ्या जलामध्ये वाहून जातात. म्हणजे पंचमहाभूतांमधलं जलतत्व सुद्धा ह्या एवढ्या मोठ्या शरीराला भस्म करण्यात, संपवून टाकण्यात कारणीभूत ठरू शकतं. म्हणजे शरीराबद्दल बोलतोय आपण. काल जो शरीर म्हटलं आपल्या कामाचं नाही, ते का कामाचं नाही ते सांगतोय. त्यानंतर तिसरं तत्व वायू. या सगळ्या गोष्टी आपण आता कल्पना करू शकतो. वायू जर अफाट सोसाट्याने सुटला तर आपल्या देहाला काहीही इजा पोहोचवू शकतो.
उडवून नेऊ शकतो, किती त्रास होतो, श्वास घेता येत नाही, गुदमरतो, कमी घ्यायचा श्वास आणि जास्त, या दोन्ही गोष्टी शरीराला चालत नाही. अति जरी वारं झालं तरी जीव गुदमरतो, किंवा आणखी कोणत्या पद्धतीने वायू त्याच्यावरती आघात करू शकतो आणि वायू सुद्धा त्याला संपवू शकतो, ज्यासाठी त्यांनी 50 वर्षाचं आयुष्य घालवलं. म्हणजे मूळ मुद्दा हा आहे, इतकं त्यासाठी जीव घेतला आणि त्यासाठी करवून घेतलं त्यांनी, तरी सुद्धा वायू तत्वामुळे त्याला छोटासा जरी वायूचा धक्का लागला तरी त्याचा देह संपू शकतो. नंतर पृथ्वीमध्ये तर काय सगळं माहितीच आहे. पृथ्वी गुरुत्वाकर्षणाने सिद्ध करून ठेवलाय, तिने जखडून ठेवलाय. आणि प्रत्यक्षामध्ये तिची एक जरी भेग पडली, भूकंप बघतोय आपण, त्या भूकंप काहीतरी आला तर त्या शरीराला काय वाचवू शकणार आहे तो. मग हे सगळं कळल्यानंतर पंचमहाभूतांमधलं एक जरी तत्व, त्यातला एक जरी थोडासा तरी त्यांचा बॅलन्स गेला तर या देहाला काहीही करता येणार नाही. देह त्याच्या पुढे फिका आहे. आणि आकाश तत्व तर स्वतःच्या मर्यादेपलीकडे जाण्यापासून रोखताय त्याला. प्रत्यक्षामध्ये आकाशाच्या पुढे शरीर जाऊ शकत नाही. आता साधा आपल्या अंतराळामध्ये जेव्हा यान पाठवायचं या लोकांना, तेव्हा सुद्धा किती शक्ती आणि ऊर्जा लावावी लागते. तेव्हा अंतराळाच्या बाहेर जातं, तेही सुद्धा जास्त वर जात नाही, आकाशाला छेदू शकत नाही, कारण सगळीकडे चिदाकाश आहे. मग या पंचमहाभूतांपैकी एक जरी भूत, एक जरी गोष्ट, तत्व, ज्या तत्वापासून तो बनलाय तेच तत्व तुला हानिकारक ठरू शकतो. हा शरीराचं मर्यादा आहे. कालही आपण शरीराच्या मर्यादेबद्दलच बोललो की त्यांनी केलं, पण प्रत्यक्षात त्यांनी काय तो स्वतः काही करू शकत नाही. सांगितलं म्हणून केलं, कधी कधी तर सांगितलं तरी सुद्धा करता येत नाही, कारण त्याची अवस्था तशी नसते करण्याची. हा पहिला घटक कालचा झाला. आणि आजचा घटक असा झाला की या पंचमहाभूतांपासून बनलेला हा जो देह आहे, त्या देहामध्ये एखादा जरी आपलं अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश यापैकी एखाद्याने जरी असं ठरवलं की याला संपवायचं तर संपवू शकतो, कारण संपतोच. म्हणजे शरीराची मर्यादा अतिशय जास्त आहे, अतिशय मर्यादित शरीर आहे. मग या शरीराचा गर्व करण्याचं काय कारण आहे. आत्मा आपल्याला माहिती नाही, आत्मा मुक्त आहे हे जरी आपण त्याच्यावरती स्थिर झालो काल, पण आता आपण शरीराबद्दल जेव्हा बोलतोय तेव्हा शरीराला कालही त्यांनी काही केलं नाही आणि आजही काहीही तो करू शकत नाही. कोणती अडचण कोणत्या वेळी सांगता येत नाही, देह कोणत्या वेळी निघून जाईल सांगता येत नाही. त्याची मर्यादा आहे. याची मर्यादा आणि आत्म्याचं अमर्याद तत्व, या दोन्ही गोष्टींच्या मध्ये समजून घेण्याची गोष्ट आहे. मग हे जर समजलं तर मर्यादित शरीर, अमर्याद आत्मा आणि मध्ये या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अहंकार सुद्धा आकाशाचा गुण आहे, तसाच आपला गुण आहे, पण तो न दिसणार आहे. मग ह्या दोन गोष्टी जर स्पष्ट झाल्या असतील की आत्मा वेगळा जो अमर्याद आहे, शरीर अतिशय मर्यादित आहे, तो स्वतः काही करू शकत नाही आणि कोणाचाही आघात जर त्याच्यावरती झाला, ज्यापासून तो बनलाय ते बनलेलं शरीर असताना सुद्धा त्याचा आघात तो सहन करू शकत नाही. कोणत्याही क्षणी तो जाऊ शकतो. मग इतक्या स्पष्ट कल्पना झाल्या शरीराबद्दल, देहाबद्दल, मग तेव्हा कुठे आपण विचार करतो अरे तिसरं काहीतरी असलं पाहिजे. आणि काल सांगितलं भोगतंय मन, हे पटलंय आपल्याला, तिसरं काहीतरी असलं पाहिजे. मग आपण आता मनावर येऊ. मग तिसरं जे उरलंय मन, बुद्धी तर माहिती आपल्याला, बुद्धी जितकं ज्ञान घेईल तितकी ती प्रगल्भ होत जाते. बुद्धीचा ज्ञानाचा उपयोग करायचा का नाही हे ठरवून विवेक सुद्धा बुद्धीमध्ये येतो. पण आधी मनाबद्दल जर थोडासा विचार केला तर मन कसं आहे, या उलट मन जे आहे ना, ते मन इतकं बळकट करण्याचा जर प्रयत्न केला आपण, जसं शरीराला बळकट केलाय तसंच बळकट करूनच आपण त्याचा साम्य पाहू शकू की नाही. शरीराला बळकट केलं, पंचमहाभूतांपुढे हरला. आणि मनाला जर बळकट केलं, मनाला बळकट करणं म्हणजे मनाला सतत सकारात्मक दाखवणं आणि मनाला मनाची शक्ती दाखवून देणं, असं जर काही काम केलं तर मर्यादांच्या पलीकडे मनाला जाता येतं. ही गोष्ट आपण या ठिकाणी सुद्धा सिद्ध करू शकतो की एकदा मनामध्ये जर विचार केला की अमेरिकेमध्ये माझं मन या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतं. समुद्राच्या जवळ इकडे उभी आहे तर समुद्राचा दुसरा पार जो दिसत नाही त्याचा सुद्धा मी विचार करू शकते. क्षितिजाकडे मी जाऊ शकते. मनाने जर मी आणखी काही विचार केला, सद्गुरूंची कृपा झाली तर मी मनाने मानसपूजा सुद्धा करू शकते. ज्या ठिकाणी काशी विश्वनाथाची पूजा घरी बसल्या बसल्या मन करू शकतं. देहाची मर्यादा आहे पण मनाला मर्यादा नाही. ही गोष्ट अमर्याद मनाची लक्षात आली. आपलं मन अमर्याद आहे, ही अमर्याद शक्ती आपल्याजवळ आहे हे लक्षात जर आलं तर त्या अमर्याद शक्तीचा वापर या मर्यादित गोष्टींसाठी का करायचा हे सुद्धा बुद्धी विचार करेलच की नाही. दोन गोष्टी जर आपल्याला समजल्या
की एक मर्यादित आहे आणि दुसरं अमर्याद आहे. तर आपण मर्यादा सोडून अमर्यादाकडे का नाही जायचं? कारण बुद्धी करू शकते, मन ते करू शकतं, कारण मनाला बंधन नाही आहे कशाचं. इकडे जर देहाने ठरवलं आकाश जर मध्ये आलं तर आकाशाच्या वर देह जाऊ शकत नाही उडून. कितीही प्रयत्न केले तरी आकाशाच्या वर जाऊ शकत नाही. पण इकडे यांनी सिद्ध केलंय संतांनी आणि सगळ्या आचार्यांनी की मन हे वैकुंठापर्यंत जाऊ शकतं. आणि मनाने जर तो मुक्त असेल तर तो वैकुंठात त्याच्या भगवंताजवळ जातोय. मग ह्या आणि जिवंतपणी पुन्हा मग ह्याची शक्ती जर अमर्याद आहे तर आपण स्वतःला कमी का लेखायचं? आपण कमी लेखतो, सगळी कामं देहाकडून घ्यायचा विचार करतो आणि प्रत्यक्षात देहाला मर्यादा आहेत. हे जेव्हा कळलं तेव्हा मर्यादांपलीकडे मला जाता येतं मनाला, हे माहिती होतं. पण त्याचा उपयोग सकारात्मक करून घ्यायचा आहे आता. त्या सकारात्मकता म्हणजे मी वाटेल ते कल्पना करू शकते, वाटेल ती कल्पना करू शकते. त्याला कुणाचंही बंधन नाही, कुणाचंही बंधन कोणी घालू शकत नाही. वाईटही मनच करतं आणि चांगलंही मनच करतं. आतापर्यंत देहाला मनाने कामं सांगून सांगून देहाकडून जे करून घेतलं त्यातून सुख नाही मिळालं. त्यामुळे आता देहाचा थोडा विचार बाजूला करून देहाचा उपयोग तर करायचा, पण देहाच्या वर जायचा प्रयत्न करायचा. देहाला सांगायचं मन आता माझं या गोष्टीत रमत नाही, मी अमर्याद मनाची शक्ती मला कळली आहे. त्यामुळे आम्ही आत्म्याचा विचार करू आता. आणि जो आत्मा अजर अमर आहे, निर्लेप आहे, ज्याला या जन्माचा काही फरकच पडत नाही, तो जन्मतही नाही आणि मरतही नाही, त्या गोष्टींकडे मला मनाला वळवावं लागेल. मग हे जे मन आहे मर्यादा पलीकडे जाता येतं असं मन म्हणजे प्रगल्भ मन आहे. आणि जे सद्गुरूंच्या कृपेने शक्य आहे. सद्गुरू म्हणतात काही करायचं नाही, मनाची शक्ती जर वाढवली आणि मनाला अतिशय चांगल्या ठिकाणी जर लावायचा प्रयत्न केला, चांगल्या म्हणजे शाश्वत ठिकाणी, जे आतापर्यंत अशाश्वताचा आपण आधार घेत होतो, आंबा तोड, खायला मिळालं पाहिजे, प्रसिद्धी मिळाली पाहिजे, नंतर ही गोष्ट पूर्ण झाली पाहिजे, ह्या गोष्टी माझ्या संकल्पना पूर्ण झाल्या पाहिजे, एवढंच जे देहाकडून करून घ्यायचंय, त्यापेक्षा मनाला सांगितलं अरे बाबा रे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या नश्वर गोष्टी आहेत, कारण देह संपल्यावर या गोष्टींचा मला काही उपयोग नाही. पण आपल्याला जर एखादी शाश्वत गोष्ट मिळत असेल तर बघ आपल्याला बल वाढवावं लागेल, चित्त बल. त्यांनी वाढवलं देहबल, देहबल वाढवून सुद्धा तो हरला म्हणजे आपला जो स्पष्ट उदाहरण आहे की कोणतंही एक पंचमहाभूतांपैकी एक आलं तर त्याला एका क्षणात संपवू शकतं. म्हणजे देहाचा भरोसा नाही, कोणत्या क्षणी जाईल आपल्याला माहिती नाही. आणि अजूनपर्यंत आत्म्याचा आणि मोठ्या तत्वाचा शाश्वताचा शोध लागला नाही. मग उपयोग करून घ्यायसाठी एक जी तिसरी गोष्ट सापडली आहे ज्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करतो, ते समजतच नाही अज्ञानामुळे, आणि ही सुद्धा भगवंताची खेळी आहे. मग ते जेव्हा कळलं, मनाला सांगितलं, तर मनाने चित्ताचं बल वाढतं. कसं? त्या मनाला सांगायचं हे म्हणजे हेच करायचंय आता. आणि एकदा केल्यानंतर गोडी जर वाढली तर त्या गोडीमध्ये चित्त पण लागतं, म्हणजे चित्त सुद्धा त्यामध्ये आलं. म्हणजे सारखा विचार त्याचाच, ज्या अमर्याद गोष्टींचा विचार मन करतंय तोच विचार चित्तामध्ये करतो. तेच शिकवते बुद्धी सुद्धा. अरे इकडून तिकडून तरी आपल्याला माहिती मिळवतो आणि चित्ताला पुरवतो. बघ त्यांचं असं झालं, ते कसे मुक्त झाले, ते कसे खुश आहेत, त्यांना कसा आनंद मिळाला, ते सुद्धा आपल्यासारखेच मानव देहात आहे, पण त्यांना कसा आनंद मिळाला हे सुद्धा बुद्धी इकडून तिकडून आणून त्यांना सांगत राहते मनाला. कारण मनाने सांगितलंच आहे तसं. आता हलक्या गोष्टींचा विचार करायचा नाही, कारण देहावर माझा आता विश्वासच राहिला नाही. त्या देहाचा फक्त वाहन म्हणून उपयोग करायचा. त्या देहामध्ये असलेले जे मन बुद्धी आहे त्याचा उपयोग आपण काहीतरी विशेष मिळवण्यासाठी करायचा. असं जर त्या मनाने ठरवलं, का ठरवलं त्याचं कारण कळलं आता, की त्याच्यावरती आपला पगडा राहू शकत नाही देहावरती. त्यापेक्षा लवकर पटकन आपण असा विचार करायचा की काहीतरी चांगलं मिळवायचा प्रयत्न करायचा. मग हा जर एकदा निर्णय कुणामुळे झाला, हे कळलं कशामुळे? सद्गुरूंमुळे कळलं. सद्गुरूंची कृपा झाली, भाग्योदय झाला आणि काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी बुद्धी वळली. बुद्धीला काहीतरी कळलं, बुद्धीने चित्ताला सांगितलं, चित्ताला सांगितलं शांती कशात मिळते? मनोनिवृत्ती परमोपशांती सातीर्थवर्या मणिकर्णिकाच. या ठिकाणी आपल्याला शांती मिळू शकते. जी शांती शाश्वत स्वरूपाची शांती, जी देहापासून मिळणार नाही, ती आता मिळण्याचा प्रयत्न करून चित्त बल वाढलं, मनोबल वाढलं, चित्तबल वाढलं. बुद्धीही त्या ठिकाणी फक्त चांगलंच बघू लागली आणि बुद्धीला विवेक सांगितला. त्या विवेकाने सत्य काय असत्य काय ह्याचा विचार कर. असत्यापर्यंत जर वेळ घालवला आणि आपला देह जर त्याच्या आधी संपला
तर बाकी आपल्याला ह्याचा काहीच उपयोग नाही, पुन्हा जन्म घ्यावा लागेल. त्याचे उपाय सुद्धा आहेत. मग पुन्हा जन्म घेण्यापेक्षा याच जन्मामध्ये जास्तीत जास्त करून घेण्याचा हा मनुष्य देह दुर्लभ असा मिळालाय ना, ते मनाला चित्ताला सतत ज्ञानातून समजावत राहायचं. बुद्धी सुद्धा तेच गोळा करते जे तिच्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे मनोबल वाढलं, चित्तबल वाढलं आणि मनाने आपण किती सुंदर विचार करू शकतो. रात्री जे स्वप्न पडतात, मनी बसे ते स्वप्ने दिसे, स्वप्नात सुद्धा सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण काहीही गोष्टी बघू शकतो जे देह करत नाही, ते सगळं मन करू शकतं. आणि त्यांनी मानस पूजेला भर यासाठीच दिलाय शंकराचार्यांनी, की मनाची पूजा जर घडली तर घरच्या घरी तुम्हाला ते सगळं प्राप्त होऊ शकतं. देहाची आवश्यकता नाही, देहामध्ये मन पाहिजे आणि म्हणून देह पाहिजे. एवढीच तुम्ही देहाची काळजी घ्या. त्यांनी इतकी काळजी घेऊन काय उपयोग झाला? तो एका क्षणात जर तो नाहीसा होऊ शकतो, त्यापेक्षा पटकन विचार करा चांगला. म्हणजे मनाला, बुद्धीला आणि चित्ताला अगदी सुंदर खाद्य मिळालं. कोणतं खाद्य मिळालं? की या सगळ्या गोष्टी असत्य आहे. असत्य म्हणण्यापेक्षा त्यावरती आपण विसंबून राहू नाही शकत. असत्य कसं असेल देह? हे सगळी पृथ्वी ब्रह्मांड सगळं सत्य दिसतंय ना डोळ्यांनी. मग त्याचा उपयोग जर करून घ्यायचा असेल तर या देहावर अवलंबून राहता येणार नाही, मनाला काहीतरी करावं लागेल. मग हे जे मधल्या गोष्टी, जीवात्मा जी काल गोष्ट बोललो की आत्मा, जीवात्मा आणि देह, मग याच्यातला देहही सुटला आणि आत्म्यापर्यंत जाण्यासाठी हा जो जीवात्मा मध्ये मध्ये तळमळ करत होता की यामध्ये सुख मिळेल, त्यामध्ये सुख मिळेल, त्यामध्ये सुख मिळेल, मिळत नाही मनासारखं, तेव्हा मनाने त्याला समजवलं की हे सगळं खरं नसतं आणि हे जे ज्ञान आहे ते ज्ञान गुरुकृपेने होत आहे. मग मनोबल वाढलं, चित्तबल वाढलं. आणि आता तो हा मोठा संकेतच आहे, मन एव मनुष्याणाम, मनाचंच बंधन आहे. मन जर बंधनात असेल तर आपल्याला पुनर्जन्म आहे. मन जर बंधनात नसेल तर आपण या क्षणी सुद्धा आनंद भोगू शकतो जीवनाचा. म्हणजे सगळा खेळ कशावर आला? मनावर. मग इतका जर महत्वाचा मनाचा भाग आहे जे दिसत नाही. देह दिसतो पण ते दिसत नाही. आता जो आनंद घेताना उदाहरण सांगितलं की आंबा खातानाचा आनंद खरंच मुखाला झाला नाही, हाताला झाला नाही, पायांना झाला नाही, पण तो मनाला झाला. मग ते मन आपण शोधून काढलं की मन आनंद घेतं, देह घेत नाही. देह फक्त कर्तव्य करतो, देह फक्त कर्म करतो. मग मन बंधन घालतं आणि मनच मुक्त होतं. मग मन मुक्त झालं तर त्यासाठी खूप मोठा संकेत आहे की जर समजा आपलं श्वास ठरलेले आहेत, आपण जेव्हा जन्म घेतो त्याच वेळी आपला मृत्यू निश्चित आहे, ते श्वास ठरलेले आहेत. मग ते जर श्वास ठरलेले आहे आणि श्वास जर संपले आणि आपल्या जर मनातल्या कल्पना राहिल्या तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो ते मनातल्या कल्पना पूर्ण घेण्यासाठी. आणि जर समजा श्वास संपले आणि आपल्या मनातल्या कल्पना संपल्या असतील, मन मुक्त असेल आणि मनाला काहीच वाटत नाही, इथपर्यंत जर मनाला दृढ केलं ना तर ती गोष्ट मुक्त. मग त्या ठिकाणी मनोनिवृत्ती, परमोपशांती. मग ती शांती आणि त्याचं भस्म शंकर स्वतःच्या कपाळावर लावतात. अशा लोकांचं की ज्यांचा श्वास शिल्लक आहे, श्वास संपला पण वासना शिल्लक नाहीत, वासना सगळ्या संपलेल्या आहेत. हे इतकं मोठं तत्व कळल्यावर सगळा खेळ मनाचा आहे. मग ह्या मनाच्या जिवंतपणे जितके श्वास आहेत, जितके दिवस हा देह आहे, तोपर्यंत लवकरात लवकर मनाची निवृत्ती कशातून व्हायला पाहिजे? या दुःखातून, आणि सुखाकडे आकर्षित झालं पाहिजे. हे खूप मोठं तत्व जर लक्षात आलं तर मग देहाला आपण अतिशय अंजारून गोंजारून वागवू सुद्धा, पण त्याचा उपयोग करून घेताना कुठे वापरायचं? अरे बाबा रे, फक्त असे चांगले चांगले वेदांत ऐक, भक्ती, हरिभजन कर, हेच सांगू जे आतापर्यंत सांगत नव्हतो, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. चित्त, बुद्धी, अहंकार सगळे कसे शांत होतील? कशाशी माझा संबंध नाही. जसा देहाचा नाही, जसा आत्म्याचा नाही, तसाच मनाचा सुद्धा ठेवायचा नाही. हा प्रयत्न करायची तरी किमान सुरुवात होते. ह्या कारणाने मनावर जास्त भर असल्यामुळे मनावर आजचा हा भाग आहे. मग या ठिकाणी मुक्तीपर्यंत सुद्धा नेऊ शकतं. मुक्ती म्हणजे काय? आता मुक्ती म्हणजे मरणानंतर मिळते वगैरे यावरती कोणाचा विश्वास नाही. सिद्धांत जर मांडायचे असतील तर मेल्यानंतर मुक्ती कोणी पाहिजे? जो जिवंतपणी सुखी नाही तो मेल्यानंतर सुखी होईल कशा? मृत्यूनंतर त्याचं कशाचं सुख आहे? त्यामुळे या क्षणी जर त्याला असं वाटलं या नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रा सारिका, आता जे काही घडतंय ते कर्तव्य बुद्धीने करायचं. एखादी चांगली घटना घडली तर त्याचं श्रेय सगळं मोठ्यांना द्यायचं, आणि नाही घडली तर ते आपल्या प्रारब्धाचा भाग म्हणून स्वीकारायचं. या स्वीकार आणि सोडणे या दोन्ही गोष्टींनी आपल्या मनावरचं दडपण कमी होतं असं म्हणतात.
मनावरचं दडपण ओझं मी केल्याचा अहंकारही असतो, नाही झालं त्याचं दुःख असतं, नाही झालं तर प्रारब्ध आहे, प्रारब्धाचा भाग सांगते, नाही झालं तर प्रारब्धामुळे ते भोगावं लागणार आहे, ह्यावरती स्थिर व्हायचं. आणि झालं तर हे खरं घडत नव्हतं आतापर्यंत, जे आता घडलंय ते गुरुकृपेने घडलंय आणि सगळं श्रेय गुरूंना द्यायचं. जे कुठून आपण शिकलो असेल त्यांना ते श्रेय द्यायचं. या दोन्ही गोष्टींमुळे आपण हलको होतो ना. समजा आपण रेल्वेने चाललोय, रेल्वेमध्ये प्रवास चालू आहे आणि प्रवास सुरू असताना जर आपण आपल्या जवळचं सामान आपल्या हातामध्ये घेऊन बसलो आणि रेल्वे जिथून निघाली तिथे पोहोचणार आहे, ज्या ठिकाणाहून निघाली तिथे पोहोचणार आहे आपल्या गंतव्यस्थानी, पण सामानाचं ओझं जर आपण आपल्या हातातच घेतलं तर ते ओझंच होणार आहे फक्त. प्रत्यक्षामध्ये सामान आणि आपण आपोआपच पुढे जाणार आहे. हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं की सामान आपण हातात न घेता खाली ठेवतो, ते भार आपण घेत नाही, तसाच हा भार थोडासा हलका करायचा आणि सांगायचं याच्याशी माझा जे नाही, जे माझ्याच्यानी होत नाही, त्यावरती माझा काही चालत नाही, ते स्वीकार. हा मनाचा खेळ चाललाय. देहाबद्दल काल बोललोय, देह याच्यामध्ये काहीही आपल्याला करू शकत नाही हे कळलं, मग आपण मनावरती केंद्रित करणं आवश्यक आहे ना. म्हणून मनाला सांगायचं तू जास्त चिंता करू नको, तू नियंत्रण करण्याचा प्रयत्न करू नको. जर तू काही गोष्टीला नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नसतं. प्रत्येकाला जसं वाटतं तसं घडत नसतं, कारण ते प्रारब्धाचा जो सिद्धांत आहे तो पुढे सांगणार आहे, त्या प्रारब्धाप्रमाणे सगळं घडत असतं. काही काही गोष्टी बांधूनच ठेवलेल्या आहेत. ज्या गोष्टी जेवढं घडणार आहे तेवढंच घडणार आहे, त्याच्यावरती घडू शकत नाही आणि कुणी कुणाशी बरोबरी करू शकत नाही. हे जेव्हा मनाला पटवलं तर मन त्यामागे धावण्याचं थांबणार की नाही. त्या ठिकाणी धावून जी दमछाक होत होती ती थांबेल. बाबा शांत हो जरा. मग ही जी निवृत्ती आणि शांती एक क्षण जरी मिळाली तरी तो गुरुची कृपा समजायची. एक क्षण, हा एक क्षण सुद्धा सापडत नाही कधी कधी, इतकी धावपळ असते. मग या धावपळीमध्ये सांगायचं या सगळ्या गोष्टी निर्लेपपणे आपल्याला करायच्या. मग ते कमलपत्र जसं पाण्यामध्ये असतं पण थेंबही आपल्याजवळ ठेवत नाही, तसं हे सगळं कर्तृत्व भाव माझ्याजवळ न ठेवता मी मस्त गो विथ द फ्लो, जसा चाललाय तसं जर चालू दिलं तर मनावरचं ताण, जसं आपण रेल्वेमध्ये जाताना जर सामान खाली ठेवल्यावर जसं हलकं होतं तसं आपल्या कोणत्याही विचारांचं ओझंच आपल्याजवळ ठेवायचं नाही. स्वतःच्या जवळ विचारांचं ओझं जर नसेल तर आपण मोकळं होऊ आणि ते सगळं ओझं खरं म्हणजे जर आत्मनिवेदन भक्ती घडली आणि सद्गुरू आणि असं जर आपला विश्वास बसला तर सगळं त्यांच्यावर टाकून द्यायचं. एकदा त्यांच्यावर टाकलं की आपलं ओझं हलकं झालं, जे आपण आतापर्यंत टाकायला तयार नसतो. असं वाटलं मी आणि माझा देह सगळं करू शकतो, पण देहाचं फोलपणा जेव्हा लक्षात येतो तेव्हा मनाला सांगतो बाबा रे यावर जास्त अवलंबून राहू नको, कारण तो कोणत्या क्षणी किती फोल आहे, कितीही सुदृढ असला तरी त्याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही. हे जेव्हा कळलं तेव्हा मनाला बाकी असं वाटतं अरे आपण आता ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि काहीतरी चांगलं मिळवलं पाहिजे. याला दुःख निवृत्ती आणि आनंद प्राप्ती म्हणायचं. आता दुःख निवृत्ती झाली कशी, या सगळ्यांशी माझा संबंध नाही, मला दुःख होणार नाही आणि सुखही वाटणार नाही प्रसिद्धीचं आणि एखादी गोष्ट पैशाचं, सुखही वाटणार नाही, दुःखही वाटणार नाही. ही दुःखाची निवृत्ती झाली. पण निवृत्ती झाल्यानंतर पुढे भगवंत असा उभा दिसत नाही ना की मी तुझ्यासाठी उभा आहे हात धरून. म्हणून आनंद प्राप्तीकडे जाण्यासाठी हा जो मधला खेळ आहे ना, त्यासाठी थोडीशी साधना करावी लागते मनाला, की मनाला उच्च पातळीवर न्यावं लागतं आणि ज्या मनाला समजावून सांगावं लागतं की बघ यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, त्यामुळे हा जर मार्ग धरला तर आपल्याला तो मधला काळ थोडासा कठीण असतो, ज्याला मुमुक्षु अवस्था म्हणतात. त्या अवस्थेमध्ये जीवाला थोडा त्रास होतो, हे तर सोडलं, पण दुसरं हातात गवसलं नाही अजून. तो जो मधला काळ आहे तो जरा कठीण असतो. तो कठीण काळ सद्गुरूंवर सोडायचा. जसं आपण आता एखादा झोके बघतो सर्कसमध्ये, त्या ठिकाणी त्या मुली झोके घेत असतात, किती कठीण असतात ते झोके. इकडून ती मुलगी येते, इकडून ही धरते मध्ये तिला आणि ही इकडे जाते, ती तिकडे जाते. समजा ती जर गोष्ट चुकली त्यांची इकडे येताना, हिनी जर धरलं नाही तर ती खाली पडेल, अशी मुमुक्षुची अवस्था आहे. म्हणजे दुःख निवृत्ती झाली आहे, पण इकडे पकडणारी जी व्यक्ती आहे दुसरी ती दिसली नाही अजून, कारण माईक आहे ना बुद्धी. या माईक बुद्धीला, मनाला समजत नाही अजून कोणाला हात धरायचा. ती जी अवस्था आहे ना, तर ती अवस्था थोडीशी कठीण असते. तर त्या कठीण अवस्थेमध्ये दिशा देण्याचं काम सद्गुरू करत असतात आणि सद्गुरू त्यासाठीच असतात. त्यामुळे सतत त्यांना अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजलशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्री गुरवे नमः हा मंत्र म्हणत किंवा त्यांची आराधना करत, त्यांना सतत प्रार्थना करत की आता सगळा भार तुमच्यावर आहे. मला कळलंय, इकडचं फोलपणा तर कळलाय,
आता पुढचं काय आहे ते तुम्ही मला हळूहळू दाखवा. म्हणजे महाजनो येन गतस्स पंथा, त्यांच्या मागे 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 जर त्यांनी आपल्याला आनंद द्यायचा प्रयत्न त्यांनी सुरुवात जर केली तर सुरुवातीपासूनच चमत्कार घडतात. आणि महत्वाचा चमत्कार कोणता? महत्वाचा कोणता चमत्कार असेल ना तर आपल्यामध्ये झालेला बदल, जे मन आतापर्यंत मानत नव्हतं ते जर असं मानत असेल तर हा सृष्टीचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. हजारांमध्ये एखादा असा असतो की जो सृष्टीला आणि देहाला कमी महत्व देऊन मनाला इकडे वळवणं ही सगळी साधी गोष्ट नाही, आपण 5 दिवसापासून बघतोय. असं जेव्हा तो करेल तेव्हा मग आता हे सगळं कळलं की शरीर हे बाह्य तत्वावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे बाह्य तत्व जसे असतील त्याप्रमाणे शरीर बदलणार आहे. होतं बाल्यावस्थेमध्ये, तारुण्यामध्ये, म्हातारपणी जरा अशी अवस्था होते. त्यावेळी मन बाकी तसंच असतं टवटवीत. मग त्या टवटवीत मनाचा उपयोग ह्या देहाकडे न लावता त्याला म्हणायचं काहीतरी वेगळं आपल्याला जे मिळालं ना त्याच्या मागे लाव. म्हणून पंचतत्व मनाला हरवू शकत नाही. ही किती मोठी गोष्ट सद्गुरूंनी सांगितली की हे जे पंचतत्वांपासून पंचतत्व म्हणतो किती भयंकर आहेत हे. इतके भयंकर, त्याचा एक कण जरी देहाला लागला तर आपल्या देहाचा संपून जातो, पण मनाला त्याचा काही परिणाम होत नाही. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठ, असे जे त्यांचे गुण गात त्याच्यावरती ह्या पंचमहाभूतांचा परिणाम होत नाही. कारण मनाला आवरता येत नाही त्या लोकांना. मन माझं कितीही तुम्ही त्रास द्या, कोसळून पडो हे आकाश आणि काची वासना बघू, असं जर एखाद्या भक्तांनी म्हटलं तर तो म्हणतो यांच्यावर तर आकाशही कोसळून पडलं तर यांना काही फरकच पडत नाही. हे अतिशय स्थिर बुद्धीचे आहे. म्हणजे मनोनिवृत्ती परमोपशांती असं सुरुवात करावी लागेल ना. होणार असं लवकर नाही, पण असं कळल्यावर पंचमहाभूतांचा परिणाम त्यावरती होत नाही आणि पंचमहाभूतांचा परिणाम देहावरती होतो. मग हे जर स्पष्ट झालं तर आपल्या मनाला सांगायचं बाबा रे आता तू अतिशय पक्का हो. तुझं मन आणि तुझ्या चित्ताचं बल आणि तुझ्या बुद्धीचं बल वाढव. या सगळ्या गोष्टी माईक आहे, या इथल्या इथेच राहणार आहे. आपण बाकी कुठेही जाऊ शकतो मनाने. हे त्या मनाला कळलं की तो फक्त जे त्याला आवश्यक आहे तेवढं जमा करतो आणि त्यातील संयमित आणि जर दृढ मन झालं, संयमित झालं तरी आपल्याला फरक पडतो. एका दिवसात जर संयम दाखवायचा ठरवला तर शॉक ॲब्सॉर्बर्स जसे गाडीला लागतात तशा मनाला धक्के बसत नाही. मनाला सांगायचं या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊ द्यायचा नाही, त्यासाठी साधना करायची. गुरूंजवळ सतत शरणागती करायची आणि त्यांना सांगायचं आता मी तुमचा आहे म्हटल्यावर ते शॉक जे बसतात वेगवेगळ्या प्रकारचे ते शॉक बसत नाही, याच्याशी माझा काहीही संबंध नाही. असं जेव्हा मनाला पटतं तेव्हा कुठे ते वर उठण्याचा प्रयत्न करतो. मग त्या ठिकाणी आपली गीता म्हणते मन प्रसाद सौम्यत्वम मौनमात्मविनिग्रह भाव संशुद्धीरित्येतत् तपो मानसमुच्यते. आता हा जो 17वा अध्याय आणि 16वा श्लोक आहे त्यामध्ये सुगीतेमध्ये म्हणलंय प्रसन्न वृत्ती शांत भाव मनी मौन व्रत मन संयमन. प्रसन्न वृत्ती शांत भाव मनी मौन व्रत मन संयमन अंतःकरणी सदा शुद्धता मानस तपत्यावदे जन. आता ही जी अंतःकरण शुद्धी झाली, अंतःकरणामध्ये थोडंसं शांत वाटलं. कशाने शांत वाटलं? परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, पण देहाचं शाश्वत नश्वरत्व कळल्यावरती जे इतकं जास्त देहावर, प्रसिद्धीवर, मानसन्मानावर, बुद्धीवर जितकं अवलंबून होतो ते अवलंबून न राहिल्यामुळे आणि आपलं स्वतःचं जे कार्य आहे ते मोठ्या व्यक्तीवर सोडून दिल्यामुळे आपण थोडं हलकं होतो. आपल्याजवळचं जे कठीण सामान आहे वृत्तींचं, लोभ, मोह, मद, मत्सर, हे तर मुळात हे चड्रिपू सोडायचेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त मला माझं कार्य आता कुणाकडून दुसऱ्याकडून करून घ्यायचं मी करता नाही, मी भोगताही नाही. मग असं संयमन जर मनामध्ये आलं तर अंतःकरणी सदा शुद्धता मानस तपत्या वदेजन. 17व्या अध्यायात गीतेमध्ये भगवंत म्हणतात हे जर तप झालं त्याच्याकडून, म्हणजे ह्या तपाची आवश्यकता काय आहे? या तपाची आवश्यकता ही आहे की आपल्याला काहीतरी पक्क, शाश्वत आणि ह्याच जन्मी मिळवून घ्यायचं आहे. ह्या जन्मी हा जो देह मिळालाय त्या देहासाठी देहाचं पूर्णत्व जर करायचं असेल तर ह्याच जन्मी आपल्याला हे करावं लागणार आहे. हा शेवटचा समजायचा. आणि या जन्मी ही मोठी गोष्ट जर मिळाली तर दुर्मिळ योग आहे, दुर्मिळात दुर्मिळ असा हा योग आहे. ते करण्यासाठी मनाला पटवायचं आणि मन हे अतिशय उत्तम साधन आपल्याला सापडलं. जे देहावर अवलंबून होतो त्यापेक्षा मन कितीही चांगलं. या क्षणी सुद्धा आम्हाला भगवत प्राप्ती झाली असं जर मनाला पटवलं तर जे मनात असतं ते घडतं. आपला हा जो ब्रह्मांड ऐकतो हा नियम आहे आणि आपल्या मनाला कोणी काही करू शकत नाही. हा सुद्धा एक प्रकारचा आपल्याला मिळालेला वरदान आहे.
ह्या गोष्टी कळल्यानंतर मग आता एकच गोष्ट आपण लक्षात घ्यायची की मनावर अवलंबून राहायचं आणि मनाला त्याच पद्धती आपण भक्ती मार्गामध्ये बघतो, ज्या ठिकाणी आपल्याला मनाचे श्लोक समर्थांनी यासाठी सांगितले की मनाला जर बदलवलं, मनामध्ये आणि बुद्धीमध्ये जर चित्तामध्ये विवेक असेल तरच आपण कुठेतरी काहीतरी वेगळं मिळवू शकू. वेगळं जर मिळवायचं असेल तर मनाचं तप करावं लागेल. भगवंत सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात की अंतःकरणी सदा शुद्धता मानस तपत्या वदेजन. ह्याला मानस तप म्हणतात, मनाने केलेलं तप. आणि तप करत असताना काय करायचंय? सोडून द्यायचं, घ्यायचं काहीच नाही, सोडून द्यायचं. मी जे करणार होती ते सगळं आता आपोआप घडणार आहे. जे मला परिणाम मिळतील ते मला मान्य आहे. त्याला स्वीकाराची जादू म्हणतात. जर त्या गोष्टीचा स्वीकार करता आला, माझ्याजवळ हे नाही ते नाही ते नाही करून जो नकारात्मक भूमिका आपली वाढते मनाची, त्या मनाला हे सगळं होणारच आहे. या सगळ्या गोष्टींवरती तू काही करू शकत नाही. मनाला पक्क करायचं, हे तप करायला भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलंय. आता प्रत्यक्षामध्ये थोडक्यात 2 तरी मुद्दे सांगते की आपल्यासोबत काय जातं. आपल्यासोबत काय जातं, जे कोणाचा मृत्यू होतो त्यानंतर, मृत्यूनंतर काय जातं. या देहावर इतकं अवलंबून बसलो आपण तर त्या मृत्यूनंतर काय जातं हे कळलं तर मग लक्षात येईल नको नको असं काहीच आम्हाला करायचं नाही. आमच्यासोबत काय जाईल. साधा आपण परदेशात जायचं ठरवलं तर परदेशामध्ये आपली करन्सी चालत नाही, आपला इथला रुपया तिथे चालत नाही. मग आपल्याला हे सगळं सोडून जर एखाद्या वेळेस ज्या जीवाला जायचंय तर आपल्यासोबत काय येतं हे कळायला पाहिजे. आणि काय येतं आणि काय येत नाही हे कळल्याबरोबर आपण त्यातून आपोआप या ज्ञानाने निवृत्त होतो. भक्ती मार्गापेक्षा ज्ञानाचं आता कळलं की हे काय नेतोय सोबत, मग त्याच्या मागे किती लागायचं हे जर कळेल ना तर मग आता त्याला पहिला वाक्य आहे की मृत्यू हा अंत नाही कोणाचा, आत्म्याचा. हा आत्मा जो आहे ना तो कधीतरी काहीतरी थोड्या काळाकरता आपल्या या देहामध्ये आला. ते प्रारब्ध काय भाग आहे तो सांगते. आणि काही काळासाठी या देहाचा त्याने आधार घेतला. तो होता, आहे आणि राहणार आहे. मग काही काळ तो राहतो. मग ते जे मृत्यू होतो तो मृत्यू त्याला काहीच करत नाही. देह निघून जातो आणि मृत्यूने काही काळ जे त्याच्यामध्ये राहिला होता ते, मग देह इथे राहतो आणि तो निघून जातो. देह इथे राहतो आणि तो निघून जातो. मग काही गोष्टी अशा आहेत ना की ज्या आत्म्यासोबत जातात. काही गोष्टी आत्म्यासोबत जातात आणि म्हणूनच पुन्हा जन्म होतो. काय जातं मग? देह इथे राहिला आणि आत्मा निघून जायचा असेल तर काय जातं? तर आपल्या ज्या इच्छा असतात ना त्या इच्छा त्याच्यासोबत जातात. कामना ज्याला म्हणतात. मग शंकराचार्यांच्या भाषेत कामना म्हणजे आपली इच्छा मनात. आता रात्री याच्यासाठी साधं उदाहरण, रात्री झोपतो जेव्हा आपण, रात्री जर एखादी गोष्ट करायची ठरवली आहे उद्या सकाळी मला हे करायचंय तर त्याची तयारी जरी करून ठेवली, झोपतो गाढ, निद्रा गाढ असते. गाढ निद्रेनंतर सुद्धा सकाळी उठतो, कोणीही विसरत नाही रात्री काय करायचं ठरवलंय. सकाळी उठून बरोबर तिथे जातो आणि ती गोष्ट करतो. मग हे जर रात्री झोप गाढ असून सुद्धा सकाळी उठतो जेव्हा, या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. मग तसं ज्या जीवाचा मृत्यू होतो तो जरी मृत्यू असला तरी त्याच्या सगळं लक्षात असतं, कारण ते मन बुद्धी चित्त अहंकारामध्ये आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला सोडता येणार नाही. ते सोडता येणार नाही. सोबत येणार आहे कामना. जसं जडभरताचं उदाहरण, आज आपल्याला भक्ती मार्गात बोलायचं नाही म्हणून, पण जडभरताचं उदाहरण, एवढा ज्ञानी, सगळ्या प्रकारचं ज्ञान त्याला असून सुद्धा त्याला एक हरणीच्या पाडसाची इच्छा झाली आणि त्या हरणीच्या पाडसाकडे बघून सत्वगुण जागृत झाला आणि त्याला सांभाळलं. पण त्या हरणीचं पाडसच त्याच्या पुनर्जन्माला कारणीभूत ठरलं. पुनर्जन्म तेवढ्यासाठी झाला, हरणीच्या पाडसासाठी. मग ती त्याची कामना राहिली, म्हणजे देह गेला. आत्म्याला काहीच होत नसतं कोणाच्या, तो फक्त त्या काही काळाकरता त्या देहात येतो. मग त्या देहाच्या सोबत ती कामना गेली आणि पुन्हा तो म्हणतो ते भोगेपर्यंत तुला वर जाता येणार नाही. त्यामुळे ती कामनेमुळे त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागला. पण तो ज्ञानी असल्यामुळे त्याला कळलं की आता तरी निदान अडकायचं नाही. म्हणून त्यांनी राजाच्या वेळी एक शब्द बोलायला तयार नाही तो, कारण त्याला सगळं ज्ञान होतं. कसंही करून आपला देह आपल्याला काढायचा आहे आणि आपल्याला निघून जायचं आहे, आपल्याला मुक्त व्हायचं आहे, हे निश्चित त्यांनी ठरवलं. कारण आपल्यासोबत आता आम्हाला काही न्यायचं नाही. हे जेव्हा त्यांनी ठरवलं तेव्हा ही कामना, जी इच्छा राहते शेष, रात्री झोपेत जशी आपली राहते, हे रात्रीचं काम राहिलंय तर उद्या सकाळी उठून जसं करतो तसं या झोपेनंतर ते जे मनबुद्धी चित्त अहंकार आत्म्यासोबत जातात ते त्यांचं काम करतात. हिची ही इच्छा राहिली तसा देह शोधतात कुठेतरी, आणि तोच आत्मा त्याच बुद्धी आणि चित्त अहंकार घेऊन कोणत्या तरी देहामध्ये प्रगट होतो. आता हे भगवंताचं कार्य आहे. जशा जशा कामना असतील तसा तसा देह पुन्हा प्रगट होतो. मग हे सगळं जर आहे आपल्यासोबत जाणार आहे
तर आपल्याला इथे ठेवायचंय. म्हणून ते म्हणतात की जर तुमची आत्ता निवृत्ती झाली तर आपले शंकर भस्म लावायला तयार आहे. आमचं असे लोक आम्हाला पाहिजेत की ज्यांची इच्छा संपली. मग इच्छा संपण्यासाठी काय ते प्रारब्ध, त्यावरती ज्ञान मिळणारच आहे. पण सध्या एक गोष्ट आपल्यासोबत जाणार आहे, आपली इच्छा. आपली इच्छा म्हणजे आपण जी इच्छा करू ती जर मरताना असेल, जर ती इच्छा असते, ज्या मृत्यू असेल ज्या व्यक्तीचा, तेव्हा जी ती इच्छा असेल, ती शेवटची इच्छा जी असते त्याप्रमाणे ते मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि तो आत्मा ते एकत्र येतात आणि पुन्हा दुसऱ्या देहामध्ये जर एखाद्याने त्रास दिला असेल जास्त, तर ते जे सगळं आहे ते बैलाच्या नीच योनीमध्ये जसं जसं त्याचं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे ते भोगतो. मग हे म्हणजे मरत आणि वाया तर काहीच जात नाही. जे आपण करतो मग संपवावं लागेल ना. जर वाया जात नाही, जर तुटत नाही, संपत नाही, इलेक्ट्रिसिटी वीज जशी आहे ती संपत नाही, तसं आत्मा हे संपत नाही आपलं गाठोडं प्रारब्धाचं, जोपर्यंत आपण अशा पद्धतीने मनाने संपवत नाही तोपर्यंत. म्हणून मनोनिवृत्ती परम शांतीला महत्व आहे. 7 तीर्थवर या मणिकर्णिकाच. मनाने जोपर्यंत ह्या सगळ्या शांत होत नाही आणि असे अनुभव सगळे घेतात, मग ही जी कामना आहे एखाद्या वस्तूची, तर ती यथा कामो भवती, शंकराचार्य म्हणतात, यथा कामो भवती तत्क्रतुर भवती, यत्र क्रतुर भवती तत्कर्म कुरुते, यत्कर्म कुरुते तदभिसंपद्यते. म्हणजे मरणकाळी जी कामना मनात असेल तीच पुढे नवीन जन्माला कारणीभूत होते. हे स्पष्ट म्हणलं इच्छाशेषता. इच्छाशेषता आपली जर इच्छा असेल, जसं आपल्याला रात्रीचं आठवतं सकाळी, तसंच ही झोप म्हणजे आत्म्याची झोप नसून ती जी देह निघून गेल्यानंतर जी अवस्था आहे ते मन जे शांत झोपलं असं वाटतं, त्याच्यातले राहिलेली कामना दुसऱ्या देहामध्ये निर्माण होते. मग संपलंच नाही, आपण मुक्तच नाही झालो मनाने जोपर्यंत मग ह्या जन्मी जर आपण मुकळं नाही झालो तर मरणानंतरच्या गोष्टी करायच्या कशा? फक्त ज्ञानासाठी आपण ऐकायचंय की या ठिकाणी जर मोकळं झालो तर आपल्यासोबत काही नेणार नाही. पण हे आपल्यासोबत येतं, मग हे येऊ द्यायचं नाही, हे शंकराचार्य म्हणतात. ते म्हणतात यथा कामो भवती तत्क्रतुर भवती, यत् क्रतुर भवती तत्कर्म कुरुते. असं कर्म करा, यत् कर्म कुरुते तदभिसंपद्यते. जे आता याचा परिणाम होऊन असं कर्म करा ज्यातून आपण पुनरावृत्ती आपली या कामना निर्माण हो. आता सुद्धा मृत्यूनंतर कशाला, उद्याला सुद्धा मला त्रास होत नाही. एक क्षण जर मला या गोष्टीचा त्रास नाही, मला कामना इच्छा मनातल्या थोड्या कमी केल्या आणि मनाला सांगितलं की या सगळ्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष लाव, हलकं वाटतं. हे हलकेपणा म्हणजे खरं मुक्तीची पहिली पायरी आहे, असं शंकराचार्य या ठिकाणी म्हणतात. मरणकाळी जी कामना असते ती पुढील जन्माचं बीज आहे. ते बीज आपण आता टाकायचं का नाही टाकायचं हा निर्णय मनाने घ्यायचा आहे. काल देहाचं बघितलं, देहाचं नश्वरत्व बघितलं आणि आत्म्याचं अमरत्व बघितलं. आता मनाला विचार सांगायचा की मना रे, ह्या गोष्टी तुला जर समजत असतील तर ह्यावरती तुला विचार करून निर्णय घ्यावा लागेल की आनंद घेणं सुरू कर. क्षणाक्षणाचा आनंद घेत शांत, प्रशांत आणि मुक्त असं आनंदी आयुष्य जर जगत असेल तर हळूहळू यातून आपल्याला मनाची शांती मिळेल. आणि जी मनाची शांती मानस पूजेमध्ये काय आणि सगळीकडे काय जिवंतपणीच मिळते. याच ठिकाणी काशी विश्वनाथाचं दर्शन होत आहे. मग इतकी तुझी अवस्था आहे, पंचमहाभूत तुला काही करू शकत नाही, फक्त तुला शिकावं लागेल. ते मानस तप जे म्हणतात भगवंत ज्या गीतेमध्ये, ते मानस तप म्हणजे विचारच करायचा नाही, फक्त सकारात्मक विचार करायचा आणि आपल्या कल्याणाचा आता तरी कमीत कमी विचार कर. आतापर्यंत जो केला गेला नाही तो निदान आता तरी विचार कर. ही पहिली गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी शिकवते की ही भोगाची ही जी इच्छा आहे ती इच्छा आपल्याला पुढच्या जन्माला कारणीभूत ठरते. मग पुढचा जन्म आणि पुन्हा सुखदुःखाचा जन्म, कोणती योनी मिळते माहिती नाही. कोणतीही योनी मिळाली तरी सुखदुःखांनी भरलेली आहे. त्यामुळे पुढचा विचार करण्यापेक्षा याच क्षणी जर आपण हे मानस तप जे म्हणतात की सारखं भक्ती मार्गात भगवत चिंतन म्हणतात आणि ज्ञान मार्गामध्ये अशी काहीतरी माहिती मिळवावी की ज्या ठिकाणी मनाला पटलंच पाहिजे की आपल्याला ही गोष्ट न्यायची नाही. अशा 5 गोष्टी आपण घेऊन जात असतो. त्यातली पहिली आज गोष्ट सांगितली, पहिली आपल्याला ती गोष्ट समजली की आपली इच्छा जशी होते तसं आपल्याला जावं लागतं. त्यामुळे इच्छेला कमी करणं, हे मनाला समजवणं, हा आपला एक महत्वाचा उद्देश मनाला पटवला पाहिजे. आणि मनाला पटेल असं मला वाटतंय, कारण की ज्या ज्या गोष्टी आपण सांगत होतो त्या सगळ्या मनावरच आघात करतायत. अरे सुख आणि दुःख जर मनाला मिळतंय तर मनाला असं वाटतं हा आघात आता नकोय,
खूप झाले आघात, आता मला काहीतरी वेगळी व्यवस्था करावी लागेल. आणि मग तो म्हणेल, अरे या इच्छा मला जातात का पुढे घेऊन, मग आताही दुःख नको, पुढेही नको दुःख, त्यापेक्षा आताच मी शांतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते. ज्याच्याशी माझा संबंध नाही त्यातून लक्ष काढून घेते, आणि ज्या गोष्टी मी जास्तीत जास्त चांगल्या करू शकते सत्कर्म करून, त्या माझ्यासोबत सत्कर्म, 5वी गोष्ट सत्कर्म आपल्यासोबत येत आहे, पुण्य आपल्यासोबत येत आहे, तेवढंच करते फक्त. एका दिवशी आपण सांगू शकत नाही, तर 5ही याचा गोषवारा येतो एकदम, की चांगल्या गोष्टी केल्याने त्या आपल्यासोबत येतात आणि कोणत्या वाईट आपल्यासोबत येतात त्या समजल्यावर वाईटाकडे दुर्लक्ष करणे आणि चांगल्या गोष्टींच्या पाठी लागणे. ह्या गोष्टी जर मनाला पटल्या, बुद्धीला पटल्या, चित्ताला पटल्या, तर बुद्धी तसंच त्याच्यासाठी मॅटर जमा करते आणि तसं तसं त्याच्यासमोर आणते आणि सगळे आनंदाने खुश राहायचा प्रयत्न करतात. आतमध्ये जे आहे ते खुश राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपलं सगळं जीवन बदलतं, त्याला महाजीवन म्हणतात. हे आपण काल बघितलं. या ठिकाणी आज थांबते. पुन्हा उद्या 3-4 ज्या गोष्टी आपल्यासोबत येतात त्या जर समजल्या तर आपल्या जीवनामध्ये असा विचार करून विचारांनीच बदल करतो, बाकी दुसरी काही अपेक्षा नाही, कोणती उपासना नाही. कारण ज्ञानमार्गामध्ये विचारच पाहिजे. एक जरी ज्ञान आपल्याला असं पटलं की हे केल्याने आपण आनंदी होतो तर तेच करायचं फक्त, बाकी कर्मामध्ये बदल करण्याचा अर्थ नाही. कारण आपल्याला समजलं की कर्म काहीही केलं तरी फरक पडत नाही. मग या सगळ्या गोष्टी कळल्यावर मनाला शांत करणे, मनाला अंजाळणे गोंजाळणे आणि चांगल्या गोष्टींकडे लावणे, असं जर केलं तर याच क्षणी पुढचा कशाला विचार करायचा, या क्षणी हलकं वाटतं. जसं रेल्वेमध्ये आपण आपलं सामान खाली ठेवल्यावर चांगलं मोकळं वाटतं, तसंच मोकळं आपलं स्वतःच ओझं आपण आपल्या मनावरचं दडपण काढायचं आणि मोठ्यावर टाकून द्यायचं, जे घ्यायला तयार आहे. आता या ठिकाणी त्यांनी शंकराचार्यांचे एक विचार सांगितला की आपला हा जो कामना आपल्यासोबत जाते, पुढच्या 3 गोष्टी आणि शेवटची गोष्ट जी आपल्यासोबत जाते ती चांगली आहे, ती करावी लागेल ना, तर ती आपण आता नंतरच्या भागामध्ये पाहू. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनम न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.